डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर व परिचारिका कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन साक्री शाखेनं शनिवारी दिनांक 10 जुलै रोजी तहसीलदारांना निवेदन सादर केलंय। निवेदनात म्हटलंय की डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा कर्मचारी हे समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात। अशा परिस्थितीत त्यांच्यावर होणारे हल्ले हे केवळ वैद्यकीय व्यवसायावर नव्हे तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारे असून अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। या घटनेतील दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। पीडित महिला डॉक्टर व परिचारिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी IMA केली आहे। याशिवाय सर्व शासकीय महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV, सुरक्षा रक्षक तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून हिंसाचार रोखण्यासाठी कठोर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। IMA महाराष्ट्राच्या आव्हानानुसार राज्यभर निषेध आंदोलन सुरू असून प्रशासनानं तातडीने कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असं आशयाचं निवेदन साक्रीचे नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना देण्यात आले। यावेळी IMA साक्री शाखेचे सचिव डॉक्टर ललित कुमार D नागरे यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। सदरचे निवेदन देण्यासाठी डॉक्टर घनश्याम आकलाडे, डॉक्टर दीपक देवरे, डॉक्टर अतुल देवरे, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर दिलीप चोरडिया, डॉक्टर हेमंत बच्छाव, डॉक्टर कन्हैयालाल अहिर्रा, डॉक्टर रुपेश बच्छाव, डॉक्टर विश्व पाटील, डॉक्टर आशिष जैन, डॉक्टर निलेश जैन, डॉक्टर सुहास सोनावणे, डॉक्टर अनिल नांद्रे, डॉक्टर अविनाश शेवाळे, डॉक्टर मनीष वाघ, डॉक्टर प्रशांत अहिर्रा आदी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। तीन दिवसापूर्वी जी घटना घडली आहे, डॉक्टरांवर मारहाण झाली, हा एक फारच निंदनीय असा प्रकार आहे। कारण ते ग्रामीण रुग्णालय, सरकारी रुग्णालय असताना ज्या नगरसेवकांनी किंवा ज्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी ते दुरुस्त करायला हवं किंवा तिथं जे काही त्रुटी आहेत त्या भरून काढायला हव्यात किंवा अद्ययावत काय जे यंत्रसामुग्री आहेत त्या त्यांनी द्यायला हवे, ते न होता तिथं काही गोष्टी कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनी उपचार करण्यास थोडंसं विलंब लावला असेल किंवा काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या नगरसेवकांनी डायरेक्ट त्यांना अटॅक करून खूप जोरदार अशी मारहाण केली आणि त्यांनी इतकी वाईट अशी वेगळा केलेली आहे, ते पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण इंडियात ते सगळं पोचलेलं आहे। अशा नगरसेवकाला तीव्र अशी कडक शिक्षा झाली पाहिजे असं आमचं डॉक्टर असोसिएशन साक्रीतर्फे म्हणणं आहे आणि त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालं पाहिजे आणि यापुढे डॉक्टरांवर असे हल्ले होता कामा नये। तरी वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी। आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि कडकच्या कडक अतिशीघ्र कारवाई व्हावी एवढं आमची इच्छा आहे। डॉक्टर शासनाने त्यांना पाठीशी घालू नये आणि कडक कारवाई करावी एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही। आणि त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।